ए पवन कुठं चालला? काय नाही, जरा बाहेर चाललोय. अरे बाहेर काय जातोय? सविताला पोरगा झाला काल. अरे वा, चांगली गोष्ट आहे ना. चांगलं काय चांगलं, सुन्या 32ला पोलिसांनी धरलाय. त्याला धरायचा काय संबंध? त्याचा आणि तिचा संबंध होता म्हणून तो पोरगा झाला. आणि सुन्या 31 जो सविताचा नवरा आहे त्यांनी सुन्या 32 वर केस टाकली. काय बोलतो? हा. आणि तुला बऱ्या खबरी असतात रे सगळ्या या. सविता आधी आपलाच विषय होता ना शेट. हे तर बरोबर. काहीच नाही. तो चौकातला मान्या मेंटल तो गेला. अरे वाईट झालं रे. वाईट काय, बँकॉकला गेलाय. बँकॉक. कसं काय? घरच्यांची खोटं बोलून. आणि हे तुला कसं काय कळालं? आपण बी तसंच गेलेलो ना. हे तर काहीच नाही. त्या पिंट्याला शाळेतनं काढला. का काढला? आता हा प्रश्न खरं त्याच्या आई बापालाच विचारायला पाहिजे. का काढला याला? पण तुला कसं काय माहितीये? पिंट्याला आपण शाळेत सोडायचो ना शेट. हे तर काहीच नाही. त्या सोम्याला ना त्याला बी पोलिसांनी धरलाय. काय बोलतो? का? हा, भट्टी लावतो म्हणून. आणि तुला कसं काय कळलं? आपण बी त्यातलीच पितो ना. पण आपल्याला नाही धरला. आपल्याला नाही धरला. हा, कारण का ह्या सगळ्या खबरी आपणच देतो ना पोलिसांना. हा, हे तर काहीच नाही. ती पूजा आहे ना, पूजा, तिच्या माहेरच्या लोकांनी त्या पूजाच्या नवऱ्याला काल असला बडवलाय घरात घुसून. पूजा कोण? पूजा वागुलकर. अरे ती माझीच बायको आहे. हा, मग तुला एवढं पण माहित नाही हो, तुला बडवला ती. ऐक, हळू बोल, कोणाला बोलू नको ही गोष्ट प्लीज. शेट, मी कोणाला बोलेल का? बोलू नको फक्त. आपण कशाला कोणाला सांगतोय आपण? बरं, अशी आहे का? येतो मी येतो. ओ काका, तुम्हाला कळलं का? त्या पूजाच्या नवऱ्याला काल लय घाण मारला तुझ्या घरच्यांनी. हा, त्या पवन वागुलकरला.